आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। देशाचे संभाजीनगर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीमध्ये धावती भेट घेतली। यावेळी शहरातील विविध भागात त्यांचे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे। शहरात असलेल्या गुलशनबाग पार्क येथे आज खासदार इम्तियाज जलील यांचे मुद्दशीर असवार यांच्या वतीने फटाके फोडून आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले। एमआयएमचे शहर अध्यक्ष अखिल भाई यांनी सुद्धा इम्तियाज जलील यांचे स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी परभणी जिल्हा एमआयएमचे पक्षाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भाई यांनी एमआयएम पक्ष येणाऱ्या आगामी निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार असल्याचं सांगितलं आहे। आए थे जो महाराष्ट्र की तोप है एमआईएम की, उन्होंने जो सो एक ऐसी संभावना दी है कि आने वाले 10 तारीख को सेशन खत्म हो रहे हैं और महाराष्ट्र का दौरा करके प्रत्येक जिले में एक प्रत्येक तालुके में एक सभा लगाकर पार्टी को मजबूत करने का काम करेंगे। हम पूरे 45 सीट लड़ाने वाले हैं और इंशाअल्लाह हमको उस 45 सीटों में से 22 सीट की जीत हासिल कम से आनंद दिघे साहेब यांची शिकवण आम्हाला सतत प्रेरणा आणि ऊर्जा देत राहणार। परभणी जिल्हा अध्यक्ष व्यंकटभाऊ शिंदे यांचे प्रतिपादन। परभणी आज दिनांक 27 जानेवारी रोजी खंडोबा बाजार येथे असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयात आज धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यावेळी जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमाचे पूजन केले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख दमोदीभाऊ रोडे, महिला जिल्हा प्रमुख गीताताई सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, तालुका प्रमुख प्रभाकर कदम, बाळूभाऊ मोठे, शहर संघटक विक्रम शिंदे, शब्बीर शेख, सदाभाऊ शिंदे, ईशान अवचार, युवा उपशहर प्रमुख राहुल शिंदे, चेतन चरण, उपजिल्हा प्रमुख सुशीलाताई चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक कराळे, प्रकाश फरकाणकर, गणेशराव सूळ, महेंद्र जोंधळे, निलेश गायकवाड, सचिन गायकवाड, संगरत्न लोखंडे, राहुल रणवीर, संजय पवळे, विधानसभा प्रमुख पोरीकर, मॅडम मालनताई धोत्रे, सिंधू चौधरी, अर्चना झाडे, नरेश खैराजानी, डॉक्टर नीरज ठाकूर, परमेश्वर चोपडे, दत्ता काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी व्यंकटभाऊ शिंदे म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी शिवसेना उभारणी करत असताना जीवाचे रान केले। सर्वसामान्य गोरगरीब माणसांना न्याय देण्याचे मोलाचे काम केले। त्यांचीच प्रेरणा आम्हाला सतत ऊर्जा देत राहील। हा कार्यक्रम विशेष करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती। आणि खरंच आनंद दिघे साहेबांची जी स्वप्न असतील ती खऱ्या अर्थाने आज त्यांनी पूर्ण करण्याचं काम केलंय। आणि आजचा हा दिवस दुग्ध शर्करा योग आपण ज्यांना असं म्हणतो त्या पद्धतीने दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज मराठा समाजातील गोरगरीब मुलांना न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केले। पक्षाचं काम करत असताना या समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो त्यावेळेस आपल्या पक्षाचे विचार आणि आपल्या पक्षाचे ध्येय आपल्याला त्या समाजापर्यंत नेता आले पाहिजे। म्हणून ज्यावेळेस बाळासाहेबांनी आमच्या खांद्यावर हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रभर आम्हाला पसरण्यासाठी आम्हाला मराठा आरक्षण योद्धा मनोज जनांगे पाटील यांनी अंतरवेली सराटी येथून मुंबई आरक्षणासंदर्भात पदयात्रा काढली। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आणि सगळे सोयरे यांना सुद्धा ओबीसीमधून लाभ मिळावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास आज वाशी येथे फार मोठे यश आले असून राज्य सरकारने विविध असणाऱ्या मागण्या आरक्षण संदर्भातल्या मान्य केल्या आहेत। महाराष्ट्रभरात आज एकच जल्लोष करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर आज परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समस्त मराठा समाजातील बांधवांच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी परभणी महानगरपालिकेचे माजी महापौर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रतापभैया देशमुख, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, काँग्रेसचे रविदादा देशमुख, भाजपचे डॉक्टर केदार कटिंग, शेख नाशेर, शंकर भागवत, संभाजी ब्रिगेडचे गजानन जोगदन, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटभाऊ शिंदे, गीता सूर्यवंशी, प्रभावती अन्नपूर्णे, भाजपचे सुनील देशमुख यांनीही या जल्लोषात सहभाग नोंदवला। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर झाल्याबद्दल शिवसेना उपजिल्हा प्रमुख माणिक पोंडे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मागील 5 महिन्यापासून उभारलेल्या लढ्यास
यश मिळवून देत मराठा समाजात सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करायचा निर्णय, मुख्य मागणीसह ओबीसी प्रमाणे शैक्षणिक आरक्षण या मागणीसह इतर मागण्या मान्य करत नवी मुंबई वाशी या ठिकाणी जाऊन विशेष अध्यादेश मनोज जरांगे यांना सुपूर्द केला. त्यांच्या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत करत सकाळी 10 ते 11च्या सुमारास जल्लोष साजरा करण्यात आला. परभणी शहरातील परसावतनगर कॉर्नर, कृषीनगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माणिक पोंडे यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी अशोक घेराम, नरसिंग जाधव, मोहन टाक, शिवा गंडे, दीपक नाटकर, बाळासाहेब शिंदे, संदीप पोंडे, पांडुरंग लोंढे, अनिल माने, दीपक घाटगे, अर्जुन आंबोरे, बंडू शिंदे, राम मातने, कैलास उरमोडे, श्रीरंग देशमुख आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मागील 4 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धे जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला होता, त्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं यश आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार मानतो.